नमस्कार मंडळी, तर आज आम्ही नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र सेलूद या ठिकाणी आलो होतो. आम्हाला SP साहेब जे जालन्याचे त्यांची भेट घेतली त्या पाठीमागं. तर ते म्हणले होते की महिला सबलीकरण किंवा व्यसनमुक्तीवर रील बनवा. तर आम्ही व्यसनमुक्तीवर रील बनवली. तर त्याच्यासाठी रवींद्र लोखंडे सर यांनी डायरेक्शन केलं, स्क्रिप्ट वगैरे तयार केली आणि बॅकग्राऊंडला आपलं जे नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र आहे सेलूदचं, तर तिथं ही रील काढली आम्ही. लोकेशन वगैरे चांगलं होतं. तर हे माऊली महाराज दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि हे सर आहे पारदचे गजानन महाले सर. तर आम्ही सगळ्यांनी अभिनय केला याच्यामध्ये आणि गजानन महाले सर पण खूप छान रील बनवतात. तुमचा एकदा ID सांगा बरं. गजानन महाले 1. गजानन महाले 1. आणि दारू जी आहे तर त्याला काही औषध नाहीये जगामध्ये, ती आपल्या मनाने सुटू शकते. हा, तर कोणी जर घरी दारू जास्त पित असेल किंवा त्रास देत असेल कुटुंबातील सदस्यांना, तर तुम्ही नवचैतन्य व्यसनमुक्ती केंद्र सेलूद शक्यतो घरी म्हणून सोडा. हा, घरीच सोडा ना, बरोबर. इकडे तिकडे इथं या. हा. आणि तो बऱ्याच सर दारू पिणाऱ्या व्यक्तीला बी वाटतं की मला दारू सोडायची, पण परत त्याचे पावलं दुसऱ्या दिवशी तिकडेच जातात. मार्गदर्शन माझ्या मते एकदा माऊलींचं मार्गदर्शन जर घेतलं योग्य राहील. तर योग्य म्हणजे अतिशय योग्य राहील. आणि इथं आणा म्हणल्यानंतर लोकांना वाटतं हे व्यवसाय यांचा नाही, 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 तसं काही प्रकार नाहीये. तो व्यवसाय नाहीये. जे कसं आहे ते व्यवसाय आमचं वगैरे आम्हाला काही माहिती नाहीये. ते बाकीच्या ठिकाणी सांगत असं दारूचं औषध 100% सोडा वगैरे, ते सगळं खोटं आहे. दारू ही मनाचीच आहे. आणि कोणी जर पेत असलं तर तुम्ही एकदा यांचा माऊलींचा सल्ला घेऊ शकता. त्यांचा नंबर बी स्क्रीनवर देतोय मी. आणि महाले साहेबांची ID ला पण फॉलो करा. तर चला, धन्यवाद, बाय.